सामान्य रुग्णालय मालेगाव येथे महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी संघटनेच्या वतीने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक अनीस मोमीन यांना कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित अडीअडचणींबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे। यावेळी झालेली बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे। संघटनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांच्या 3 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। त्यामध्ये 7 दिवसांच्या नाईट ड्युटी ऐवजी 3 दिवसांची नाईट ड्युटी लागू करावी, सर्व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना हॉलिडे सेकंड व फोर्थचा लाभ देण्यात यावा, तसेच स्वच्छतेची सर्व कामे कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांकडूनच करून घ्यावीत अशा मागण्यांचा समावेश होता। यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक अनीस मोमीन यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे। संबंधित प्रश्नांचा आढावा घेऊन 7 दिवसांच्या आत योग्य तो निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिले। या बैठकीस महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साळी, शहराध्यक्ष अख्तर शेख, कोषाध्यक्ष सागर पगारे, उपाध्यक्ष चेतन गुंदरे, ज्येष्ठ सल्लागार सुनील तिवडे, कार्याध्यक्ष गुलबीर सिंग चितोळे, कोषाध्यक्ष युवराज महाजन, शहर उपाध्यक्ष यश उज्जैनवार, शहर सचिव विशाल वाघ, शहर कार्याध्यक्ष सुरेंद्र मोहेकर, शहर संघटक इस्तियाक शेख यांच्यासह सामान्य रुग्णालयातील कर्मचारी विकास गायकवाड, खाजेभाई सुभेदार, कलीम शेख, कृष्णा राठोड, अक्षय पाटील, अल्ताफ शेख, नीलकंठ बनसोडे, सचिन गतीर, जितेंद्र निकम, कपिल पाटील, सचिन जाधव, गणेश काळे, सचिन मंगा, रजत गायकवाड, शीतल पाटील, रंजना पाटील, मुकादम सोना हिरे, मुकादम श्याम घुगे तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनेने प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक आश्वासनाचे स्वागत करत निश्चित कालावधीत मागण्यांची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।